फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. त्या सेशनला सुरुवात करूया. आज आपण घेऊया 16 सप्टेंबरचे इम्पॉर्टंट न्यूज. ओके, सो फर्स्ट न्यूज आहे आपली, DRDOने सक्सेसफुली ट्रायल जे आहे, फील्ड ट्रायल ते केलेले आहे इंडियन लाईट टँक जोरावरचं. तर काय आहे जोरावर बघूया आपण. सो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननी इंडियन लाईट टँक जोरावरचं इनिशियल ऑटोमेटिव्ह ट्रायल जे आहे ते केलेलं आहे, सक्सेसफुली कम्प्लीट. आणि त्याचे जे चॅलेंजेस आहे डेझर्ट टेरन मधले त्याला सुद्धा डेमॉन्स्ट्रेट केलेले आहे. त्यांच्या कॅपेबिलिटीजला जे चॅलेंजेस त्यांना येणार आहे डेझर्ट टेरन मध्ये, तर त्यांच्या कॅपेबिलिटीला सुद्धा डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे या सक्सेसफुल ट्रायल मध्ये. ओके, सो टेक्निकल हायलाइट काय आहे, जोरावर हे डिझाईन करण्यात आलेलं आहे हाय अल्टिट्यूड डिप्लॉयमेंट करता. नेक्स्ट, ते लाईट वेट आहे, वर्सटाईल आहे आणि रॅपिड मोबिलिटी करता, जे डिफिकल्ट टेरन मध्ये जे रॅपिड मोबिलिटी आहे त्याकरता सुद्धा ते आयडियली बनवण्यात आलेलं आहे. ते इक्विप्ड आहे विथ प्रिसिजन फायरिंग सिस्टीमनी, जे डेमॉन्स्ट्रेट करतात ॲक्युरेट टार्गेट एंगेजमेंट ड्युरिंग ट्रायल. जे ट्रायल्स झालेले आहे त्यामध्ये त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे ॲक्युरेट टार्गेट सुद्धा, जे त्याच्यामध्ये इक्विप्ड आहे प्रिसिजन फायरिंग सिस्टीम त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. ओके, सो ट्रायल मध्ये जे ट्रायल झालेले आहे तेव्हा टँक्स फायरिंग ॲक्युरेसी जी आहे आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स हे रिगरसली टेस्ट करण्यात आलेली आहे आणि जे पण रिक्वायर्ड स्टँडर्ड्स आहे ते सुद्धा मीट झालेले आहे त्यांच्या ट्रायल्स मध्ये, जे DRDOने ट्रायल केलेले आहे. ओके, सो DRDOने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननी इंडियन लाईट टँक जोरावरला काय केलेलं आहे, सक्सेसफुली ट्रायल त्याचे कम्प्लीट केलेले आहे. इनिशियल ऑटोमेटिव्ह ट्रायल त्याचे कम्प्लीट केलेले आहे आणि डेमॉन्स्ट्रेट सुद्धा केलेली आहे त्याची कॅपेबिलिटीज इन डेझर्ट टेरन करता. नेक्स्ट बघूया. ओके, जोरावर आता काय आहे, तर हे जे आहे जोरावर हे टँक आहे. ओके, हे अशी जे टँक असते जे आर्मीकडे असतात, तर त्या टँकचं नाव जोरावर आहे. तर त्याचं सक्सेसफुल ट्रायल केलेलं आहे. तर आता ही जी न्यूज आहे ही खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे एक्झाम्स करता, जे सीजीएलचे एक्झाम्स येणार आहे त्याकरता आणि ज्या पण अपकमिंग एक्झाम्स येणार आहे त्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. रिनेम्ड काय केलेलं आहे पोर्ट ब्लेअरला. तर बघूया काय नावाने रिनेम करण्यात आलेलं आहे पोर्ट ब्लेअरला आणि पोर्ट ब्लेअर ही कशाचं कॅपिटल आहे. सो पोर्ट ब्लेअरला रिनेम करण्यात आलेलं आहे श्री विजयापुरम म्हणून. तर आतापासून त्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे, रिनेम करण्यात डिसाइड केलेलं आहे त्यांनी रिनेम करण्याकरता श्री विजयापुरम. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिसाइड केलेलं आहे पोर्ट ब्लेअरचं नाव रिनेम करण्याकरता, जे की अंडमान आणि निकोबारचं कॅपिटल आहे. ओके, अंडमान आणि निकोबार आयलँड जे आहे त्याचं पोर्ट ब्लेअर कॅपिटल आहे. तर त्याचं नाव आता श्री विजयापुरम हे रिनेम करण्याचं डिसाइड केलेलं आहे गव्हर्नमेंटनी. ओके, तर रिझन काय आहे हे रिनेमिंग जे होत आहे नावाबद्दल, तर याचं रिझन काय आहे, तर हा एक पार्ट आहे इनिशिएटिव्हचा. जो इनिशिएटिव्ह काय आहे, रिमूव्ह कोलोनल इन्फ्लुएन्सेस. जे कोलोनल इन्फ्लुएन्सेस आहे तिथे, तर त्याला रिमूव्ह करण्याचा हा एक इनिशिएटिव्हचा पार्ट आहे आणि कंट्रीज रिच हिस्टोरिकल आणि कल्चरल हेरिटेज जे आहे त्याला ऑनर करण्याचा हा पण एक पार्ट आहे. ओके, सो रिझन पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की का बरं रिनेम करत आहे पोर्ट ब्लेअरचं नाव विजयापुरम म्हणून. तर जे कंट्रीची इंडियाची जे रिच हिस्टोरिकल आणि कल्चरल हेरिटेज आहे त्याला ऑनर करण्याकरता आणि जो पण कोलोनियल इन्फ्लुएन्स आहे त्याला रिमूव्ह करण्याचा हा एक इनिशिएटिव्हचा पार्ट आहे. ओके, सो पोर्ट ब्लेअर बद्दल बघूया. ही अंडमान आणि निकोबार आयलँडची कॅपिटल आहे आणि ही एक अंडमान आणि निकोबार आयलँड काय आहे, अन इंडियन युनियन टेरिटरी आहे जी की लोकेटेड आहे इन बे ऑफ बेंगॉल मध्ये. नेक्स्ट, हिस्टोरिकल सिग्निफिकन्स काय आता, तर एक की रोल प्ले करते इंडियाच्या फ्रीडम स्ट्रगल करता. ओके, जे हे रिनेम करण्यात आलेलं आहे
तर तो सुद्धा एक रोल प्ले करत आहे, की रोल प्ले करत आहे इंडिया फ्रीडम स्ट्रगल करता. नेक्स्ट, आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सगळ्यात आधी इंडियन फ्लॅग जो आहे, इंडियन नॅशनल फ्लॅग तिरंगा हा तिथे फडकवला होता पोर्ट ब्लेअर मध्ये 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. ओके, नेक्स्ट, जे इनफेमस सेल्युलर जेल आहे, होम आहे ते टू द इनफेमस सेल्युलर जेल, जिथे फ्रीडम फायटर्स जसे की वीर सावरकर यांना सुद्धा इम्प्रिझन करण्यात आलेलं होतं. म्हणजे वीर सावरकर हे सुद्धा त्या जेलमध्ये काय होते, कैदी म्हणून होते, आणि ते एक होम आहे टू इनफेमस सेल्युलर जेल. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिसाईड केलेलं आहे अंदमान आणि निकोबार आयलंडचं जे कॅपिटल आहे पोर्ट ब्लेअर, त्याला रिनेम करण्याकरता, तर ते रिनेम काय करणार आहेत, ते श्री विजयापुरम या नावाने रिनेम करण्यात येणार आहे पोर्ट ब्लेअर याला. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे एशियन डेव्हलपमेंट बँकने लोनचं अप्रुव्हल दिलेलं आहे. तर ते कशा करता दिलेलं आहे, फॉर खैबर पाखतुखवा रोड करता. ओके, त्याच्या रिहॅबिलिटेशन करता हे अप्रुव्हल दिलेलं आहे. तर किती अमाऊंटचं अप्रुव्हल दिलेलं आहे बघूया आपण. सो एशियन डेव्हलपमेंट बँक यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे 320 मिलियन US$ लोन सपोर्ट करण्याकरता रिहॅबिलिटेशन रूरल रोड्स, कशा कुठले, खैबर पाखतुनख्वा पाकिस्तान मधले. तर जे पाकिस्तान मधलं जे खैबर पाखतुनख्वा आहे तिथले जे रूरल रोड्स आहे त्याच्या रिहॅबिलिटेशनच्या सपोर्ट करता लोन देण्यात आलेलं आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकने ते लोन दिलेलं आहे 320 मिलियन US$. ओके, सो प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत. तर जे लोन आहे जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यांना $320 मिलियन, तर ते रूरल रोडचे जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत त्याला फंड करण्यासाठी हे लोन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्याला ते प्रोजेक्ट्स आहे, त्या प्रोजेक्ट्सला त्या लोन मधनं फंड होणार आहेत. ओके, प्रोजेक्टचा एम आहे, उद्देश आहे अपग्रेड करणे अप्रॉक्सिमेटली 900 किलोमीटरचा रूरल रोड. ओके, आणि जे पण फ्लड प्रोन आहे, म्हणजे फ्लड आल्यावर जे रोड्स आहे, जे रस्ते आहे ते वाहून जाऊ शकतात, किंवा जे करंटली पुअर कंडिशन मध्ये जे रोड्स आहे त्यांच्या पण त्यांना डेव्हलप करण्याकरता, त्यांच्या कामाकरता, त्यांच्या कन्स्ट्रक्शन करता हे 900 किलोमीटरचा जो रोड आहे रूरल रोड याचा अपग्रेडेशन करण्याचा आहे त्यांना तो उद्देश आहे. ओके, अप्रॉक्सिमेटली 900 किलोमीटरचा रूरल रोड त्यांना डेव्हलप करायचा आहे, अपग्रेड करायचा आहे. तर हा त्यांचा उद्देश आहे, या प्रोजेक्टचा उद्देश आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे इम्प्रूव्ह करणे सेफ आणि ऑल वेदर कनेक्टिव्हिटी रूरल रोड. सेफ आणि कोणत्या पण वेदर मध्ये तो रूरल रोड कनेक्ट राहायला पाहिजे सगळ्याच दिशेने. तर हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचा. नेक्स्ट आहे एनहान्स करणे ऍक्सेस टू एज्युकेशन, हेल्थकेअर, मार्केट फॉर रिमोट कम्युनिटीज. ओके, नेक्स्ट इनकॉर्पोरेट क्लायमेट रेझिलियंट डिझाईन, रोड सेफ्टी मेजर्स आणि सस्टेनेबल मेंटेनन्स प्रॅक्टिसेस. तर हे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आहे. सेफ आणि ऑल वेदर कनेक्टिव्हिटी रूरल रोड्स त्यांना तयार करायचे आहे. नेक्स्ट आहे ऍक्सेस मिळाला पाहिजे, एनहान्स जे ऍक्सेस आहे ते एनहान्स करण्याकरता फॉर एज्युकेशन, हेल्थकेअर आणि मार्केट्स करता. सो असं एशियन डेव्हलपमेंट बँकने अप्रुव्हल दिलेलं आहे. टोटल 320 मिलियन US$ ते लोन देणार आहेत पाकिस्तान मधल्या खैबर पाखतुनख्वा इथे जे रूरल रोड्स आहे त्याच्या रिहॅबिलिटेशन करता आणि त्यांना सपोर्ट करण्याकरता हा लोन त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे इंडियन कंपनीज इन टाइम्स वर्ल्ड बेस्ट कंपनीज 2024 लिस्ट. जे 2024 ची लिस्ट आलेली आहे टाइम्स वर्ल्ड बेस्ट कंपनीजची, तर त्यामध्ये इंडियन कंपनीज सुद्धा आहेत. तर कोणत्या पोझिशनवर आहे ते बघूया आपण. सो टाइम वर्ल्ड बेस्ट कंपनीज ऑफ 2024 ची जे लिस्ट आहे त्याच्यामध्ये सेव्हरल इंडियन कंपनीज जे आहे ते फीचर झालेले आहे. त्यामध्ये इन्क्लूड आहे 1000 कंपनीज. ओके, 1000 कंपनीज आहे with 22 Indian firms making the cut.
ओके. सो ऍपलनी टॉप केलेलं आहे या टाइम्सच्या वर्ल्ड बेस्ट कंपनीजच्या लिस्ट मध्ये. फर्स्ट नंबरवर आहे ऍपल ग्लोबली. नेक्स्ट फॉलोड बाय आयर्लंड बेस्ड जे टेक आहे मेजर ॲसेंचर. फर्स्ट आहे ऍपल, सेकंड आहे आयर्लंड बेस्ड टेक मेजर आहे ॲसेंचर, ही सेकंड नंबरवर आहे. नेक्स्ट आहे मायक्रोसॉफ्ट थर्ड, फोर्थ BMW ग्रुप आणि फिफ्थ आहे ॲमेझॉन. ओके. सो हे आहे टॉप 5 जे की टाइम्स वर्ल्ड बेस्ट कंपनीज 2024 च्या लिस्ट मध्ये आहे. टॉप 5 कोण आहे? ऍपल, ॲसेंचर, मायक्रोसॉफ्ट, BMW ग्रुप आणि ॲमेझॉन. आता इंडियन कंपनीज बघूया, त्यांचा काय रँक आहे तो बघूया आपण. नेक्स्ट आहे टॉप इंडियन रँकिंग. तर HCL टेकचा रँक आहे 112 विथ स्कोअर 91.75. नेक्स्ट आहे इन्फोसिसचा रँक आहे 119 विथ स्कोअर ऑफ 91.55. विप्रो आहे जिचा रँक आहे 134, स्कोअर आहे 91.29. अदानी ग्रुपचा रँक आहे 736, स्कोअर आहे 83.72. रिलायन्स इंडस्ट्रीजचा रँक आहे 646 विथ स्कोअर ऑफ 84.87. तर ह्या आहेत टॉप इंडियन रँकिंग. नेक्स्ट आता नोटेबल इंडियन कंपनीज. तर काही नोटेबल इंडियन कंपनीज आहेत त्यांचे सुद्धा रँक बघून घेऊया आपण. महिंद्रा ग्रुपचा रँक आहे 187, ऍक्सिस बँकचा रँक आहे 504, स्टेट बँक ऑफ इंडियाचा रँक आहे 518 आणि ICICI बँकचा रँक आहे 525. तर ही आहे टाइम्स वर्ल्ड बेस्ट कंपनीजची 2024 ची लिस्ट, ज्यामध्ये टोटल 1000 कंपनीज फीचर झालेल्या आहे आणि 22 इंडियन फर्म्स जे आहे मेकिंग द कट. त्याच्यामध्ये टॉप 5 जे आहे त्या आहे फर्स्ट ऍपल, ॲसेंचर, मायक्रोसॉफ्ट, BMW ग्रुप आणि ॲमेझॉन. आणि ह्या काही टॉप इंडियन रँकिंग्स आहे ज्याच्यामध्ये HCL आहे, इन्फोसिस, विप्रो, अदानी ग्रुप आणि रिलायन्स आहे. नेक्स्ट बघूया आपण. सो युनायटेड नेशन चीफने अपॉइंट केलेलं आहे स्पेशल एन्वॉय ऑन वॉटर. तर स्पेशल एन्वॉय ऑन वॉटर ला अपॉइंट केलेला आहे युनायटेड नेशन चीफनी. तर कोणाला अपॉइंट केलेला आहे बघूया. युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल जे आहे अँटोनियो गुटरेस यांनी अपॉइंट केलेला आहे रेटनो LP मासुडी, ज्या की इंडोनेशियाच्या आहे, ऑफ इंडोनेशिया, ॲज इज स्पेशल एन्वॉय ऑन वॉटर. तर ही जी अपॉइंटमेंट आहे या अपॉइंटमेंटमुळे त्यांचा उद्देश आहे बूस्ट करणे पार्टनरशिप आणि ड्राईव्ह एफर्ट्स टू ऍडव्हान्स करणे ग्लोबल वॉटरचा अजेंडा. नेक्स्ट आता रिस्पॉन्सिबिलिटीज कोणत्या आणि फोकस कशावर केलेला आहे त्यांनी बघूया. सो फॉलो अप टू युनायटेड नेशन 2023 वॉटर कॉन्फरन्स. तर मालसुडी जे आहे ज्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे एन्वॉय ऑन वॉटरचं, तर त्या ज्या आहे त्या फोकस करतील लेव्हरेजिंग आउटकम्स ऑफ द युनायटेड नेशन 2023 वॉटर कॉन्फरन्स. ओके. टू सपोर्ट जे फ्युचर ग्लोबल वॉटर प्रोसेसेस आहे त्याला त्या काय करतील, फोकस करतील. ओके. नेक्स्ट आहे ऍडव्हान्सिंग द वॉटर अजेंडा. नेक्स्ट त्या आणखी वर्क करेल टुवर्ड्स युनायटेड नेशन 2026 वॉटर कॉन्फरन्स आहे त्याकरता सुद्धा त्या वर्क करेल आणि प्रमोट सुद्धा करेल वॉटर सिक्युअर फ्युचर सगळ्यांकरता. नेक्स्ट आता काही की एरियाज आहे ऍडव्होकसीच्या. तर त्यामध्ये ते प्रमोटिंग ग्लोबल कॉपरेशन प्रमोट सुद्धा करेल, त्या ऍडव्होकेट करेल फॉर स्ट्रॉंगर पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि सोशिओ कल्चर कॉपरेशन करता सगळ्यांसाठी, ज्यामुळे लेवल्स टू ऍडव्हान्स वॉटर सिक्युरिटी. नेक्स्ट सपोर्टिंग वॉटर रिलेटेड गोल्स, जे वॉटर रिलेटेड गोल्स आहेत त्याला सुद्धा ते त्या फोकस करणार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्या आपला एक रोल करणार आहेत फॉर अचीव करण्याकरता वॉटर रिलेटेड गोल्स. टार्गेट्स पर्टिक्युलरली कशामध्ये ते टार्गेट्स आणि रोल्स वर फोकस करणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 6 जे येते अंडर 2030 अजेंडा मध्ये. ओके. 2030 अजेंडा ऑफ ऑन क्लीन वॉटर. तर क्लीन वॉटर आणि सॅनिटेशन, तर याकरता सुद्धा त्या काय करणार आहेत, त्यांचा जो रोल आहे ते करणार आहे आणि फोकस करणार आहे अचीव करण्याकरता वॉटर रिलेटेड गोल्स आणि टार्गेट्स. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट आहे ऍग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी.
तर द ॲग्रिकल्चरल प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी जी की येते अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ओके, यांनी अनाऊन्स केलेली आहे पार्टनरशिप विथ ग्लोबल रिटेल चेन लुलू ग्रुप इंटरनॅशनल यांच्यासोबत. तर काय करणार आहेत ते, काय या एमओयूचा एक पार्ट म्हणून जे लुलू ग्रुप आहे ते शोकेस करेल जे सर्टिफाईड इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहे, जे सर्टिफाईड इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहे ते त्यांच्या स्टोर मध्ये ते युनायटेड अरब इमिरेट्स अक्रॉस युनायटेड अरब इमिरेट्स मध्ये ते जे पण स्टोर्स आहे अक्रॉस, तर त्यामध्ये ते तिथे शोकेस सुद्धा करणार आहे वाईड रेंज ऑफ सर्टिफाईड इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. ओके, सो हे लुलू ग्रुप करणार आहेत. नेक्स्ट एपीईडीए. एपीईडीए म्हणजे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. सो हे फॅसिलिटेट करेल कनेक्शन बिटवीन ऑर्गॅनिक ग्रोअर इंडिया मधले, तर ज्यामध्ये इन्क्लूड आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, फार्मर प्रोड्युसर कंपनीज आणि कोऑपरेटिव्ह आणि लुलू ग्रुप. ओके, सो एपीईडीए हे फॅसिलिटेट करेल कनेक्शन्स. नेक्स्ट या एडिशन मध्ये लुलू हायपर मार्केट सुद्धा प्रोव्हाइड करेल एक डेडिकेटेड स्पेस. तर त्या स्पेस डेडिकेटेड राहणार आहे स्पेशली फॉर इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स करता, जे की आहे सर्टिफाईड अंडर नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. ओके, सो ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी जी की येते अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, तर यांनी एक पार्टनरशिप अनाऊन्स केलेली आहे. त्या कोणासोबत केलेली आहे, लुलू ग्रुप इंटरनॅशनल सोबत ही पार्टनरशिप झालेली आहे. सो या पार्टनरशिपचा आहे एमओयूचा एक पार्ट म्हणून लुलू ग्रुप हे शोकेस करणार आहे वाईड रेंज ऑफ सर्टिफाईड इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स त्यांच्या अरब इमिरेट्स मध्ये जे पण स्टोर्स आहे अक्रॉस युनायटेड अरब इमिरेट्स, तर तिथे ते हे जे प्रोडक्ट्स आहेत इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ते शोकेस करणार आहेत. सोबतच जे लुलू हायपर मार्केट्स आहे ते सुद्धा एक डेडिकेटेड स्पेस प्रोव्हाइड करणार आहेत या प्रोडक्ट्स करता. त्यांच्या ज्या मार्केट्स आहेत त्यामध्ये बघूया. तो क्वेश्चन्स बघून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे विच इंडियन लाईट टँक, कोणतं इंडियन लाईट टँक आहे जे की डेव्हलप केलेलं आहे डीआरडीओनी आणि जे डिझाईन करण्यात आलेलं आहे फॉर हाय अल्टिट्यूड ऑपरेशन करता आणि डेमॉन्स्ट्रेट सुद्धा करण्यात आलेला आहे सक्सेसफुली परफॉर्मन्स ड्युरिंग डेझर्ट टेरेन ट्रायल्स मध्ये, तर त्याचं नाव आहे जोरावर. नेक्स्ट विच इंडियन सिटी, कोणती इंडियन सिटी जी आहे फॉर्मरली नोन फॉर इट्स कोलोनियल पास्ट आणि इनफेमस सेल्युलर जेल, आधी ती ओळखल्या जायची कोलोनियल पास्टनी आणि इनफेमस सेल्युलर जेलमुळे, तर तिला रिनेम करण्यात आलेला आहे ॲज श्री विजयापुरम म्हणून. तर ती कोणती सिटी आहे, तिचं नाव आहे पोर्ट ब्लेअर. अंडमान अँड निकोबार आयलंडची कॅपिटल आहे पोर्ट ब्लेअर, तर तिला रिनेम करण्याचं डिसाईड केलेलं आहे गव्हर्नमेंटनी ॲज श्री विजयापुरम म्हणून. नेक्स्ट व्हॉट इज द अमाऊंट, किती अमाऊंट लोन अप्रुव्हल केलेला आहे, लिहिलेला आहे एशियन डेव्हलपमेंट बँकने फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ रुरल रोड्स इन खैबर पाख्तूनख्वा पाकिस्तान. तर टोटल $320 मिलियन लोनचं अप्रुव्हल दिलेलं आहे एशियन डेव्हलपमेंट बँकने. नेक्स्ट हाऊ मेनी इंडियन कंपनीज वेअर फीचर इन टाइम्स वर्ल्ड बेस्ट कंपनी 2024 लिस्ट. तर टोटल किती इंडियन कंपनीजनी फीचर केलेला आहे टाइम्स वर्ल्ड बेस्ट कंपनी 2024 च्या लिस्ट मध्ये, तर टोटल 22 इंडियन कंपनीजनी फीचर केलेला आहे. नेक्स्ट व्हॉट की वॉटर रिलेटेड गोल विल मासुदी प्रायोरिटाइज इन हर रोल. तर त्यांचे जे रोल आहे त्यांच्या रोल मध्ये मासुदी हे प्रायोरिटाइज करणार आहे त्यांच्या रोल मध्ये. तर कोणते की वॉटर रिलेटेड गोल्स आहे आणि टार्गेट्स आहे ते त्यांना ते गोल्स करणार आहेत. ओके, तर ते आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6 ऑन क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. ओके, तर हा त्यांचा एक की वॉटर रिलेटेड गोल आहे जो की त्यांनी प्रायोरिटाइज केलेला आहे त्यांच्या रोल मध्ये. नेक्स्ट व्हॉट रिसेंट पार्टनरशिप डिड एपीडीए फॉर्म टू प्रमोट इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट इन यूएई. तर यूएई मध्ये जे इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे
त्याला प्रमोट करण्याकरता APEDA ने कोणासोबत पार्टनरशिप केलेली आहे, तर ती केलेली आहे विथ लुलू ग्रुप इंटरनॅशनल टू शोकेस करण्याकरता सर्टिफाईड इंडियन ऑर्गॅनिक प्रोडक्ट. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.